देखो कैसे कैसे लोग रहते हैं, देखो रेंज में देखो। तर आज आम्ही चाललोय पूर्ण गोवा फिरायला. तर बघा इथे कशा प्रकारे रेडी होत आहेत सगळे. कोणाचं काय चाललंय, कोणाचं काय चाललंय, तर कोणाचं काय चाललंय. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर हाय, माझं नाव आहे पायल. तर आज आम्ही फायनली पूर्ण गोवा फिरायला जाणार आहोत. म्हणजे किती ठिकाणं आम्ही कव्हर करणार आहे हे तर आम्हाला नाही माहिती, बट लेट्स सी. सो आम्ही सगळे निघालोय आज गोवा फिरायला. बघूया आम्ही कोणकोणत्या ठिकाणी जाणार आहे. तर हे बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागेल. आणि मी थंबनेलमध्ये काही काही ठिकाणांचे फोटो टाकलेत. सो गाईज आता आम्ही फोर्टमध्ये आणि चर्चमध्ये जाणार आहोत. आम्ही आता ओल्ड गोवामध्ये आहोत. सो तर हे फोर्ट तिकडचं ओल्ड गोवामधलं. आम्ही ते गाडीमध्येच फिरलो. सो मी जो फोर्ट होता तो तुम्हाला व्हिडिओमध्येच दाखवला आहे. म्हणजे एवढा गोल फिरण्यापेक्षा मग मी व्हिडिओ दाखवली. तर हे आहे आमचं नेक्स्ट लोकेशन. ते पण ओल्ड गोवामधलंच आहे. ओल्ड गोवामधलं. तर तुम्ही इकडे बघू शकता. हाय त्याच्या बाहेरचा व्ह्यू, आतमधला व्ह्यू मी जस्ट व्हिडिओ काढले बिकॉज आतमध्ये मोबाईल अलाउड नाही असं स्पष्ट त्यांनी लिहिलं होतं. त्यामुळे मग मी व्हिडिओ नाही काढली. बट अशा प्रकारे त्यांचा एंट्रन्स होता. आतमध्ये बुक स्टॉल आणि खूप गोष्टी होत्या. खूप छान छान गोष्टी होत्या बघण्यासारख्या. तर नंतर बाहेर येऊन आम्ही फोटोशूट केलं. इकडे बघू शकता छोटंसं बेबी कसा पोज देत होता. आणि आमच्यामुळे बिचाऱ्याने फोटोच नाही काढला. तो आमच्यामुळे खूप लाजला यार बिचारा. सो आम्ही आता चर्चमधनं बाहेर आलो. तिकडे फोटो व्हिडिओ अलाउड नव्हते पण मी छोटीशी काढली बाहेरनं. सो आता निघालं. आता बघू आता कुठे जायचं आहे. आय थिंक फोर्टमध्ये, माहीत नाही आता हे काय. तर चर्चच्या समोरच एक म्युझियम आहे. त्या म्युझियममध्ये आम्ही जाऊन आलो. तर बहुतेक ठिकाणी आतमध्ये असं फोटोशूट अलाउड नाही आहे पण बाहेरचे व्ह्यू सगळीकडे छान आहे. सो गाईज आता आम्ही म्युझियममधनं बाहेर आलो आहे. आणि आता बघूया नेक्स्ट लोकेशन कोणतं असणार. तर हे आहे आमचं थर्ड लोकेशन जे आहे चर्च. ते पेंजिममधलं चर्च. तर गोव्यामध्ये आलेच आहे तर ह्या ब्रेड्स बनवून घ्याव्या म्हणून मग मी ह्या आजींकडनं बनवून घेतल्या. तर त्या आजीने छोटे छोटे खूप छान ॲडवाईस पण दिले. पायल कसं वाटतंय? मस्त. तर अशा प्रकारे माझी एक वेणी बांधून झाली होती. खूप छान दिसत होते आणि त्यांनी खूप छान बांधली होती. मला खूप आवडली. दुसरा कलर लावू का? इकडेच लावायचं, इकडेच लावायचं. इकडेच हाच लावले का? तर मला समजतच नव्हतं मी नक्की सेम लावू की वेगळी लावू. बट सेम लावून पण खूप छान झाली. आजीने खूप छान बांधली. त्यानंतर मी शिल्सवाले ते वाले कानातले पण घेतले म्हणजे अजून लुक छान दिसेल. मॅचिंग. आणि त्यानंतर आम्ही त्याच्या समोरच एक दुकान आहे. त्या दुकानामध्ये अशा सगळ्या गोष्टी भेटतात. त्या आम्ही चेक करून आलो, बघून आलो. आणि ह्याच दुकानातनं मी इयरिंग्स पण घेतले होते जे मी घातले आहेत. आणि त्यानंतर आम्ही फोटोशूट करायला गेलो बिकॉज आम्ही तिकडे एवढं सगळं ते अगोदरच करून घेतलं आणि मग फोटोशूटसाठी आलो. आणि खूप छान असा फोटोशूट केला. तुम्ही माझ्या आयडीवरती जाऊन, इंस्टाग्राम आयडीवरती जाऊन माझे तिकडचे फोटोज नक्की चेक करा गाइस. आमचं की आज पाऊस नाही पडत आहे, नाहीतर परत फ्लॉप. चलो. त्यानंतर आम्ही आलो आहे फोर्थ लोकेशन, फॉन्टेनस हाऊस म्हणून ह्या लोकेशनचं नाव आहे. इकडे खूप साऱ्या वेगवेगळ्या कलर्सचे हाऊसेस आहेत. म्हणजे जे आम्हाला हाऊस आवडले त्या हाऊसच्या इकडे जाऊन आम्ही फोटोशूट केलं. त्यानंतर आम्ही खायला गेलो कामत हॉटेलमध्ये जे आम्हाला सगळ्यांनी सजेस्ट केलं होतं. डोसा आणि उत्तप्पा तुम्ही नक्की ट्राय करा. सो गाईज आता आम्ही दोनापोला बीचवर आलो आहे गोव्यामधल्या, जिथे क्राऊड जास्ती नसतो आणि मस्त आहे प्लेस ती. सो लेट्स सी, मी तुम्हाला दाखवते. बाय द वे त्या दोनापोला बीचवर चालत जायला लागतं. ते गाडी अलाउड नाही करत आतमध्ये जायला. सो मग आम्ही चालत आलो आहे. त्या बघा कानातले काढून ठेवलं, एवढं जड आहेत थोडीशी. तर फायनली आम्ही दोनापोला बीचवर पोहोचलो. पण ह्या बीचवरती अशा टाईप्स होता, म्हणजे ओपन बीच नव्हता. सो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याचा व्ह्यू होता. आणि या बीचवर आपण वरती जाऊन पण बघू शकतो. आय मीन असा वरनं बघायचा पण एक आहे तिकडे प्लेस जिथे जाऊन आपण वरनं बीच पूर्ण बघू शकतो राऊंड. तुम्हाला दाखवते ते प्लेस कुठे. आणि तुम्ही ते बघू शकता इतका वारा आणि छान वाटत होतं ना. म्हणजे खूप सुंदर वाईब होती, एकदम खतरनाक.
त्यानंतर हे होतं ते प्लेस, ज्या प्लेसवरनं आपण वरनं पूर्ण बीच बघू शकतो. त्यानंतर आम्ही इकडे एक टोपी खरीदली, आय मीन हॅट खरीदली आणि शायनिंग मारत आम्ही गेलो. आणि मग आता आम्ही चाललो आहे आमच्या नेक्स्ट लोकेशनवर. सो स्टे ट्यून. आम्ही नेक्स्ट कुठे जातो आहे तर आम्ही नेक्स्ट खायला गेलो बेकर स्ट्रीट गोवा म्हणून. ही बेकरी खूप फेमस आहे गोव्यामध्ये. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा जर कधी जाल तर, बिकॉज इथे खूप छान छान पेस्ट्रीज होत्या. बट मला हेवी पेस्ट्रीज, आता तुम्ही बघू शकता कशा प्रकारच्या पेस्ट्रीज होत्या तिकडे. वेट, मी दाखवल्या आहेत. सो अशा प्रकारे आम्ही पेस्ट्रीज ऑर्डर केल्या, तर तुम्ही बघू शकता. आणि मी इथे ह्यावाल्या पेस्ट्रीज ट्राय केल्या आणि बघू शकता या सगळ्या इकडे फोटो काढतायत आणि मी व्हिडिओ काढते आहे. सो चला तर मग लगेचच पटापट टेस्ट करूया. तर सगळ्यात पहिले मी चॉकलेट पेस्ट्रीज ट्राय केली, जी की खूपच सुपर होती. म्हणजे असणारच तशीच ती होती, छान होती. बट छान होती. येस छान होती. त्यानंतर मी चीज केक ट्राय केला, जो ब्लूबेरीचा होता. त्याला मी पूर्ण नाही खाऊ शकत, पण मी थोडंसं खाऊ शकते. सो मी खाल्ला, छान होता. दॅन पूर्ण चॉकलेट पेस्ट्री होती. ह्याचा घनाश खूप सुंदर होता, म्हणजे खूप छान वाईब होती या केकमध्ये, मस्त होता. तर सगळ्यात जास्त मला हीच पेस्ट्री आवडली होती, तुम्ही बघू शकता. दॅन मी माझीवाली पेस्ट्री ट्राय केली, जी मी ऑर्डर केली होती. तर त्याचा मला म्हणजे आय मीन पेस्ट्री खूप छान होती, पण जो आतमध्ये बटर होता तो मला केकमध्ये नको होता. बाकी इट्स फाईन. इथे पोस्टमॉर्टम होतं केकचा, जरा पायल चाळून घे. तिथं पोस्टमॉर्टम का केलं, कारण त्याच्यामध्ये बटर होता. बटर केकमध्ये काय मला नाही आवडत बटर. त्यानंतर इथे आम्हाला एक क्यूटशी बेबी दिसली, वाव, आणि ती आमच्याकडेच बघत होती, त्यामुळे मी तिचा व्हिडिओ घेतला. बाय देन आम्ही निघालो नेक्स्ट लोकेशनसाठी. तर आम्ही नेक्स्ट कुठे जाणार आहोत त्यासाठी स्टे ट्यून. इकडचा फाउंटेन बघू शकतो, खूप सुंदर होता. त्यानंतर आम्ही गेलो होतो लाईट हाऊसमध्ये. तर त्या लाईट हाऊसचा पण व्ह्यू मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यासाठी स्टे ट्यून. तर अशा प्रकारे इकडे आतमध्ये जायचा रस्ता आहे. एंटर आपण इकडनं करू शकतो. लहान मुलांसाठी खाली गार्डन पण आहे. आणि इकडे आपण 30 मिनिट्सच थांबायला अलाउड आहे. सो 30 मिनिट्समध्ये आपल्याला जाऊन यायचं असतं. तर अशा प्रकारे तिकडे स्टेअर्स होता, ज्या पायऱ्या चढून आम्ही वरती गेलो. आणि आता हे काय आहे ना, हे आम्हाला समजलंच नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा. आणि अशा प्रकारे लाईट हाऊसमध्ये गेल्यानंतर व्ह्यू दिसत होता, म्हणजे वरनं बघू शकता. आणि खूप हवा येत होती आणि सगळीकडे असा बीचच दिसत होते. एकदम छान वाटत होतं, फ्रेश पडलेली आणि किती सुंदर प्लेस वरती पडली बघा. सो गाईज, आता आम्ही चाललोय कलांगूट बीच. चला. आणि सकाळपासून अजिबात पाऊस नाही पडला, आता पडतोय. इट्स फाईन. आता पडलं तर काय प्रॉब्लेम नाही. सकाळपासून आम्ही छान फिरलो. काय तुम्ही ते बघू शकता, एवढी भारी हवा सुटली ना की वाव, बीचवाला फील येतोय. सुपर वाईब. आणि तिकडे एंटर केल्यानंतर अशी खूप सुंदर गाणी ऐकायला येत होती. एकदम भारी वाटत होतं. आम्ही डान्स करत जात होतो पुढे, बिकॉज मस्त फ्रीची गाणी पण ऐकायला भेटत होती, म्हणजे अजून छान वाईब येत होती. सो हे तुम्ही बघू शकता. त्यानंतर आम्ही ह्या पायऱ्या आहेत तिकडे, खाली उतरल्यानंतर तो बीच आहे. सो मग आम्ही बीचवर गेलो, फोटोशूट केला आणि मग लगेचच निघालो, बिकॉज आम्हाला जास्त वेळ थांबलं तर मग वेळ झाला असता, अंधार होत आलेला. आणि इकडे तुम्ही बघू शकता, असं आय थिंक सो ते हॉटेल होतं की काय होतं मला माहीत नाही, पण तिकडे आय लव्ह गोवा अँड ऑल लिहिलं होतं, छान होतं ते पण. आणि मग आम्ही फायनली बीचवर गेलो. इकडे बघू शकता अशा प्रकारे तिकडे लाटा येत होत्या, एकदम मस्त वाटत होतं. वाव, इव्हनिंग वाईब. पण ही नाईट वाईब झाली कारण रात्र झाली होती. आम्ही निघालो आता.
त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो विथ चॉकलेट. बाय द वे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय.